तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. तर मंडळी आता पुढचा जो कलाकार येणार आहे त्याने अनेक मराठी कलाकारांना विनोद कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं आणि तेही त्यांच्या अभिनयातून. आजही लेखकाचा शब्द बदलायचा नाही ही त्यांची भूमिका कायम आहे. ते फक्त स्क्रीनवर आले की लोकांचं हसून हसून पोट दुखायला लागायचं. असे आपले सगळ्यात मोठे सुपरस्टार अशोक सराफ. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भावदांचे अशोक मामा म्हणजे संजय पिसाळ आणि आमची वाड्यातली मुलगी रसिका. प्रियतमा हे प्रियतमा प्रियतमा दे मला तू चुम्मा. प्रियतमा प्रियतमा ये जवळी सिम्मा. 4 दिवसाची ज्वानी ज्वानी तोंड बघा. 4 दिवसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा. म्हणजे मी काय बोलण्यापेक्षा मामाच प्रतिक्रिया देतील असं मला वाटतं. कशाच्या? कशाची कशाची विचारलं त्यांनी. वाटलेलंच हे विचारणार मला म्हणून. हा बाबा हो हे म्हणजे एकदम हे हे हो, हो, हो. हे खूप भारी खूप भारी. अशोक मामांनी ते कॅरेक्टर इतकं मोठं करून ठेवलेलं आहे बरोबर. की ते दिसता क्षणी आपल्याला कळतंच की मामांची भूमिका. पण ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून एकदा मला असं वाटलं की महाभारतातलं शकुनी नाही का मग नंतर मला असं वाटलं की एक हिंदी कलाकार होतो जीवन
हो. हा असं तिघांचं मिक्सचर तुमच्यामध्ये वाटतं. वा. पण अशोक मामा मला त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. सांगा ना. मुद्रिके तुम्ही काय बोलताय मला येत जमते. नाही 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 नाही. एक मिनिट नाही नाही पण नाही. कुशल तू बघितलंस का काय? त्याचं तर झालं आलं बघितलं. हा, थोडं थोडं करतात प्रॅक्टिस. बोला. वाटलेलंच वाटलेलंच तुम्ही हे असं बोलणार म्हणून तुम्ही असं बोलणार म्हणून मला मला बोलायला बोलायला हाक पाडणार. पाडलं. रसिका आणि काका तुमचे खरंच खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप Thank खूप you. शुभेच्छा. Thank you. खूप छान परफॉर्मन्स झाला. कुशल तुलाही धन्यवाद. तुम्ही बसू शकतोस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मंडळी या सुपरस्टार बद्दल आता काय बोलू मी. अहो याचं नाव घेतलं की लहान मुलापासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण थिरकायला लागतो. तुम्हाला सांगतो मंडळी, अहो त्या सुपरस्टारचं गाणं लागलं की नाही की कोण थिरकला नाही असं झालंच नाही. तुम्हाला थिरकवायला येतोय आमच्या जाऊबाई गावाची नंबर 1 जोडी, बावदांचा सुपरस्टार गोविंदा म्हणजेच शिवाजी फरंदे आणि आमच्या वाड्यातली आणि तुमच्या सगळ्यांची चिंगळी अंकिता. कसं वाटलं काका तुम्हाला? सुंदर मजा आली? आली ना, घेतली मजा. घेतली मजा. काय करता तुम्ही? शेती करतो मी. शेती करता. वा, यांच्याकडे पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचं कोण बघायला आलं आज डान्स वगैरे? मिसेस आलेत. मिसेस आले? नका वर घेऊ त्यांना. नाही 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 नाही. ते येणार पण नाही. नाही 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 बोलवत नाही. नका काळजी करू. तिथेच विचारतो बस. मग तर झालं. हा, चालते चालते, ठीक आहे. कसं वाटलं? छान छान वाटला. जुने दिवस आठवले? आधी नाचायचे असे? कधीच नाही नाचले?
आता इथून पुढे त्यांना सांगा रोज नाचतात, चांगले नाचतात ते. मला त्यांच्या डान्सच्या पद्धतीवरनं आधी वाटलं की गोविंदाच्या गाण्यावरती मायकल जॅक्सनच नाचतोय. ते खूप मायकल जॅक्सन सारखे दिसतात बघ ना. हो ना. हार्दिकने तुम्हाला विचारलं की मजा आली, तुम्ही म्हणाल मजा घेतली. घेतली हो. तर ना हा ॲटिट्यूड प्रत्येक माणसामध्ये असला पाहिजे यार. आपण आयुष्याकडनं मजा घ्यायलाच हवं. काही ना काही अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्यातून आपण मजा घेतली पाहिजे, जगणं शिकलं पाहिजे. आणि जगणं शिकलं पाहिजे ते ह्या अशा माणसांकडनं. थँक्यू काका. तर मंडळी, आता जो पुढचा सुपरस्टार आहे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर या नाटकापासून झाली. आणि त्यानंतर आजता गायत रसिकांचं अखंड मनोरंजन करत आले. एक होता विदूषक. या सिनेमातून त्याने एक आगळीवेगळी भूमिका केली होती, तेही लोकांच्या स्मरणात आहे. अहो, मराठीतला हा सुपरस्टार जेव्हा त्याने हिंदीत पदार्पण केलं तेव्हा त्याचा दबदबा असा होता, अहो सलमान सुद्धा घाबरला होता. मग लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. मी आपल्या लक्षा मामाबद्दलच बोलतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बावधनचे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच भारत राऊत यांचं. आणि आमच्या वाड्यातील मुलगी वर्षा. ज्याची मी त्याला जाणलं, उच्चार बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तेव्हा लागली डोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. मजा आली. एक नंबर. काय करता तुम्ही? माधुल वांटीचे दुकान आहे. वा वा. तुमच्या घरून कोण आलंय? मिसेस आलेली. कुठे आहेत कुठे आहेत? काळू? काय वाटतंय आज? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. घरी पण असेच नाचतात? खूप मस्ती असते. मस्ती असते. दादा ऍक्च्युली मी रस्त्यात असे काका पाहिजे असे जात होती, तर त्यांची वाईफ मला बोलवते, माझे यांना ने खूप मोठे कलाकार आहे.
पण आज अशा गेटअप मध्ये म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गेटअप केलं त्यांनी आज. तिला हो हो खूप छान तिला मी ह्या गेट मध्ये आवडणार आहे कारण का ऑलरेडी माझा टक्कल आहे म्हणून तिला ह्या गेटमध्ये तिला आवडणार. मला ऍक्च्युली ना ते घरात कसे वागतात, कशा उड्या मारतात, काय मस्ती करतात ती मला बघायची आहे. पण माझी रिक्वेस्ट आहे की वहिनींनी पण यावी तिकडे प्लीज प्लीज या ते असे फिरले आता काय खरं नाही माझे बाबा. काय काय घरी ऍक्च्युली काय वागतात, सतत मस्करी करत असतात. कानातून आले ना ते हा की खाली येतात. रेश्मा आहेस का घरात? मला असं वाटतं ना तुमचा एक छानसा डान्स व्हायला पाहिजे. प्लीज प्लीज. मोहनिया ऐसी जाऊ नको मोहनिया ऐसी जाऊ नको काळे अमोल प्रीतीचे अधरातूनी जुळावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. खूप खूप आभारी आहोत तुम्ही आणि तुम्ही आलात विनंतीला मान देऊन. थँक्यू सो मच. बसू शकता. आणि वर्षा काका तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मंडळी आता यानंतर आपल्या समोर येणार आहे आपला मराठमोळा सुपरस्टार. विनोदातून प्रबोधन असायचं, राजकीय घडामोडींवर भाष्य असायचं. म्हणूनच त्यांचे सिनेमे व्हायचे सिल्वर जुबली. बालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु आणि त्यांनी घडवला असा शिष्य की असा मराठमोळा सुपरस्टार पुन्हा होणे नाही. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा आणि बावधनचे दादा कोंडके म्हणजे विश्वनाथ मुसळे. सनी देओल. सनी देओल बोलतात. बरं मी काय म्हणतो एक डायलॉग तर होऊन जाऊ देत.
नाही डायलॉग येत नाही का? कुशल जरा मदत कर. ओय काका घाबरायचं नाही, गाव तुमचं आहे, घाबरला आम्ही पाहिजे तुम्हाला. मी डबी करतोय, बोला तुम्ही काका. ओय आश्रम वाले, दूध मांगोगे खीर देंगे, दूध मांगेगा खीर देंगे, हिंदुस्तान मांगोगे हिंदुस्तान मांगेगा चीर देंगे. चीर देंगे. त्यांच्या घरातलं कोण आलंय का? हे कोण आहेत? मित्र काशीनाथाचे मित्र कसे नाचले तुमचे? नाही तो गारगार विकतो, ते गारगारवरनं डायलॉग केला असता त्यानं काय ते. गारेगारवरनं डायलॉग केला असता म्हणजे काय काय कसं कसं गार आहे, थंड आहे. तुम्ही म्हणा कसं कसं गारेगार विकता? मलई कुल्फी आहे, चोकोबार आहे, लाल आहे, गोड आहे, गारगार आहे. आणि तुम्ही म्हणताय माझा आवाज नाही म्हणून. हा बरं थांब, त्यांचा आवाज निघणार नाही, आपण आपल्याकडचा आवाज बाहेर काढूया. हा बाळू ये. हॅलो हो, तुम्ही मामी तुम्ही कुल्फी आहे, कुल्फी कुल्फी घ्या, कुल्फी. गारे गारे लाले पिवळे निळे गारे गारे कुल्फी आहे, कुल्फी. हो मामा कुल्फी आहे. हार्दिक एक सांगायचं आहे मला की ना म्हणजे दादा कोंडके हे आमच्या सगळ्यांचं दैवत आहे. असा एक कलाकार होता, असा एक हिरो होता ना जो सामान्यांमधला हिरो बाहेर दाखवायचा. म्हणजे हिरो असाच एक दिसला पाहिजे, छान दिसला पाहिजे, अशी पर्सनॅलिटी असली पाहिजे. याही पेक्षा एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा हिरो असतो हे आपल्या समोर आणणारा मला वाटतं की पहिला व्यक्ती दादा कोंडके होते. काका स्नेहा, तुम्ही तुमच्या जागेवरती जाऊन बसू शकता. वा. तर मंडळी, आता पुढचा सुपरस्टार कोण आहे त्याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. अहो, ज्यांचं नाव जरी घेतलं की नाही तरी सिनेमाचा अख्खा इतिहास असा डोळ्यासमोर उभा राहतो. ते उत्कृष्ट अभिनेते आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, गायक सुद्धा आहेत आणि नृत्य तर असं करतात की काही विचारू नका. हा सुपरस्टार आहे सचिन पिळगावकर. मी आता स्वागत करतोय बावधनचे सचिन पिळगावकर, अर्थात रामचंद्र ढाबे आणि आमची संस्कृती. लई दिसाची सराया सोलात पुरी कर
चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. काना अबलख घोडा त्याचे रेशीम खाली सोडा, वाघ बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. वा वा वा, काय झालं पाहिजेत मंडळी. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, तुम्ही सचिन पिळगावकर कमी आणि भाऊ कदम जास्त दिसत. ज्या पद्धतीने तुम्ही डान्स केलात, मला वाटतं मला आणि हार्दिकला तुमच्याकडनं एक तरी स्टेप शिकायलाच पाहिजे. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. तुम्हाला सांगतो, तुम्ही नाचताय पण भाऊ कदम सारखे. पण तुला असं वाटत नाही कुशल, ही लय भारी दिसते आज. सेम सेम सुप्रिया सेम ना. हा. पण आपण जेव्हा आता टीव्ही बघतो आणि सिनेमे लागतात जुने, तेव्हा असं वाटतं मला आता जरा सुप्रिया मॅम समोर उभ्या आहेत असंच वाटतंय मला. खरंय खरंय. संस्कृती काका, तुम्ही जाऊन बसू शकता. तर मंडळी, यानंतर आपल्या समोर येणारे असा सुपरस्टार ज्यांनी सामान्य तरुणाला नायकाची ओळख दिली. तो कधी रिक्षावाला, कधी ट्रकवाला, तर कधी कामगार असं बनून त्यांनी जनसामान्यातला एक माणूस हा नायक बनवला. म्हणूनच त्याला गरिबांचा बच्चन अशी पदवी मिळालेली आहे. त्याने त्याच्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवून स्वतःची नवी ओळख निर्माण केली. असा ब्रेक डान्सर ज्यांनी सगळे रेकॉर्ड ब्रेक केले, तो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. आणि आता आपल्या समोर येते बावधनचा मिथुनदा, मारुती भोसले आणि आमच्या वाड्यातली रमशा.
काय नाचला तो तुम्ही, लय भारी राव खरंच. बरं तुमचा आवडीचा हिरो कोणता? त्या काळात राजेश खन्ना. आणि आत्ताचा? आता मिथुन चक्रवर्ती म्हणजे आताचा मिथुन चक्रवर्ती. ते मधल्या काळात. अच्छा अच्छा. बरं मग एक राजेश खन्नांजींचा एक डायलॉग जर तुम्ही बोलून दाखवलं तर? नाही बरेच दिवस जुने झाले ना. स्टेप झाली पाहिजे, स्टेप झाली पाहिजे. बरं तुम्ही काय काळजी करू नका, आमच्याकडे बाळू आहे की. बर. बाळू बाबूशाही, अरे ये बावधान की पब्लिक है, ये सब जानती है. क्या बात है, क्या बात है. ओह, अरे क्या डांस की तो, एकदम जबरदस्त डांस की, इतना अच्छा डांस की. क्या बात, क्या बात, क्या बात. मैं चाहता हूँ कि वो वाला सॉन्ग लगे, उसके साथ मैं, कुशल और हम सारे मिलके डांस करेंगे. याद आ रहा है. अबे मेरे को काय को लगता है. आ जाओ, आ जाओ. तुमच्यावर कोण आलंय का? मिसेस आले मिसेस आले पुढे. समोर आहेत. या की. या. काकांचं हे रूप कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. असे कपडे घालून जर का काका आले असते तर लग्नाला हो म्हणाला असतात. नाही नाही. कुठली अशी गोष्ट तुम्हाला त्यांच्यातली खूप आवडते, आठवते की हीच बायको जी मिळाली तीच बरोबर आहे, परफेक्ट आहे, असा कुठला क्षण आहे? क्षण म्हणजे कायम तो क्षण आहे. चांगले विचार आहेत, वाईट विचार नाहीत, आणि सगळ्यांना धरून सांभाळून नातेवाईकांशी बरोबर राहणार, कधी रागवणार नाही. वा वा. आलं लक्षात? कधीच रागावले नाहीत. नाही रागवल्या कधी. हो तुम्ही कधी एकत्र नाचलायत? इकडं आणा, विषय संपलाकडे. बस आता एक गाणं लावा. वा 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 वा. शहरातल्या पोरींनी आज कमालच केली. गावातली वृद्ध मंडळी आज पुन्हा मनानं युवा झाली. आजची मोहीम कसली भन्नाट रंगली राव. या डान्स होता, मस्ती होती, ग्लॅमरचा तडका होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट. मी सगळ्या आमच्या तरुण मित्रांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. कुशल, मी तुला मंचावर येण्याची विनंती करतो. आणा रे आणा. वा वा वा, दिसतायत का नाही हिरो? बावधानच्या सगळ्या हिरोंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही हा मंच सजवला सुद्धा आणि गाजवला सुद्धा, आणि आमच्या मुलींच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मोहिमेसाठी त्यांना साथ दिलीत. खरंच आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. मी आता आमच्या सर्व मुलींना मंचावर येण्याची विनंती करतो. कुशल, खरं तर तुला सांगायची काही गरज नाही. तू कार्यक्रम आमचा बघतोस, म्हणजे तू आल्या सांगतोस की काय कार्यक्रमात चालू आहे काय नाही, तुला सगळंच माहिती. हो, माझ्या घरचे भयंकर फॅन आहेत तुमच्या सगळ्यांचे.
आमचा कल कधी ह्या बाजूला असतो, कधी त्या बाजूला असतो. मग श्रेजाला शिक्षा झाल्यानंतर आम्हाला पण थोडंसं वाईट वाटतं आणि माझं पूर्ण घर, तुमच्या सगळ्यांची प्रत्येक मुवमेंट आम्ही बघत असतो. आम्ही खूप फॅन आहोत तुमच्या. सो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि ह्या कार्यक्रमाला थँक्यू. कुशल, आज तुझ्यावर मी जबाबदारी देतोय की तू आज सांगावंस की या मोहिमेची विजेती कोण आहे. कोण विजेती आहे हे सांगणं खरंच खूप कठीण आहे. आज तुमचा हा टास्क कंप्लीट करत असताना ना, तुम्ही गावातली अशी माणसं शोधून आणलीत ना की ज्यांच्यामध्ये एक हिरो दडलाय, एक लहान मूल दडलंय, ज्याला काहीतरी करून दाखवायचं, ज्याला समोर यायचंय. आणि अशी माणसं आज तुम्ही जगाच्या समोर आणलीत. पण त्यांना समोर आणत असताना तुमच्यामध्ये सुद्धा एक हिरोईन दडली आहे ना, ती सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समोर आली. तर आपण येऊयात आजच्या निकालाकडे. आजच्या मोहिमेची विजेती आहे रसिका. कुशल, तुझे मनापासून आभार की तू विनंतीला मान देऊन इथे आलास. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता वेळ आलेली आहे वाड्याची नवी मालकीणबाई ठरवण्याची. या आठवड्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यानुसार आपले टॉप 3 जे स्पर्धक आहेत त्यांची नावं मी सांगणार आहे. पहिलं नाव आहे हेतल. दुसरं नाव आहे रमशा. तिसरं नाव आहे श्रेजा. चला पटापट सांगा, तुम्हाला कोण वाटतं की वाड्याची नवी मालकीणबाई व्हावं. संस्कृती. हा खरंच खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण की 2 ऑलरेडी मालकीणबाई झालेले आहेत आणि श्रेजा, तिला वाडा आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे. तर मला असं वाटतंय श्रेजा यार. श्रेजा. ठीक आहे. अंकिता. श्रेजा. रसिका. पहिले सगळ्यात आधी मला असं सांगायचं वाटतं की रमशा जेव्हा मालकीणबाई होती तेव्हा ती सगळ्यात आधी मालकीणबाई होती आणि तिला काहीच कळलं नव्हतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता तिने 4-5 मालकीणबाई ऑलरेडी बघितलंय, तर तिला एक चान्स मिळायला पाहिजे स्वतःला परत प्रूफ करायला. तर रमशा. स्नेहा. श्रेजा. वा. वर्षा. श्रेजाला, कारण की ती आतापर्यंत बनली नाहीये. रमशा, तुला काय वाटतं कोण व्हावं. दादा मला व्हायचंय, कारण माझी जी छवी आहे ना मालकीणबाईची ती थोडीशी अशी झाली आहे. ते खूप मला वाईट वाटते त्याचं. तर तसं नाही व्हायला पाहिजे होतं. झाली आहे की झाली होती. झाली होती तेच म्हणजे, तर ते मला बदलायचंय. हेतल, तुला काय वाटतं. श्रेजा रिअली डिझर्व्स दिस. ती हे खरंच डिझर्व करते आणि आमच्या सगळ्यांना एक मत होऊन असं वाटतं की श्रेजा व्हावी. पण श्रेजा, तुला काय वाटतं, हेतल की रमशा. आय वुड रिअली लाईक की रमशाला सेकंड चान्स मिळाला पाहिजे, तर मग मी रमशाचं नाव घेते. ठीक आहे, ही झाली तुमची मतं. बावधान समितीच्या सदस्यांचं जे मत आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. या आठवड्यात वाड्याची मालकीणबाई असणार आहे रमशा. तर मंडळी, आता वेळ आलेली आहे निरोप समारंभाची. मागच्या आठवड्यातील ज्या कोण बॉटम 3 आहेत त्यांची नावं मी आता सांगणार आहे. पहिलं नाव आहे अंकिता. दुसरं नाव आहे वर्षा. आणि तिसरं नाव आहे रसिका. काय वाटतं तुम्हाला, कोण जाईल आज या वाड्याच्या बाहेर, या गावच्या वेशी बाहेर. अंकिता आणि वर्षा माझ्या बरोबरच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, तर मग मी रसिकाचं नाव घेईन. आय एम सॉरी रसिका.
मी अंकिताचं नाव घेईन कारण तिच्यासोबत माझं सर्वात कमी कनेक्शन आहे. आम्ही खूप दोघींनी एकमेकांसोबत ट्राय केलं करायचं पण ते होत नाहीये. रमशा. अंकिता. परफॉर्मन्सच्या बेसिसवरती वर्षा. वर्षा. रसिका खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे तर मी तिचं नाव घेणार. रसिका. वर्षा. अंकिता. रसिका. या आठवड्यात गावच्या वेशीबाहेर जाणार आहे वर्षा. थँक्यू. वर्षा, तुझा आज इथेच प्रवास संपलेला आहे. ही जी तू स्वतःची नवीन ओळख तयार केलेली आहेस यांनी तुला आता अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा जग ओळखणार आहे. एक नवं कुटुंब तू या निमित्ताने जोडलं गेले. तुझ्याकडून तुम्ही सगळेजण वर्षाला निरोप देऊ शकता. प्लीज नो. तर मंडळी, वर्षाचा प्रवास आज इथे या मंचावरती संपलेला आहे. तिला आज या गावच्या वेशीबाहेर जावं लागणार आहे. तिचा निरोप समारंभ सुद्धा झालेला आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं यांच्यापैकी एक एक सदस्य या वाड्यातून या गावच्या वेशीबाहेर जाणार आहे. बघूयात आता वाड्यात यापुढे काय घडतं उरलेल्या या 7 जणींमध्ये. पण मंडळी, आता हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यामध्ये एका नव्या टप्प्यावर जाऊन पोहोचणार आहे. उत्सुकता ताणून ठेवा आणि पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.